माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। टायमिंग सकाळचे 8:30 वाजलेले आहेत। आजचा वार आहे सोमवार म्हणजे मंडे आहे। तारीख आहे 25 डिसेंबर आणि आज आहे क्रिसमस। तर सर्वांना क्रिसमसच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। हॅपी क्रिसमस डे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे, ताजा फ्रेश व्हिडिओ येत आहे आणि आज एक रेसिपी मी शेअर करणार आहे। जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की मी जे हिरवे वटाणे येत आहेत आता मार्केटमध्ये त्याची खूप सारी रेसिपी आपण बनवू शकतो। तर त्यामधलीच एक रेसिपी मी आज शेअर करणार आहे, खूप छान आणि मुलांना आवडीची। आणि ज्या दिवशी मुलांना सुट्ट्या असतात त्या दिवशी ना आपण अशा रेसिपी बनवल्या तर मुलं पण एन्जॉय करतात। दररोज तीच धावपळ त्यांची असते की दररोज ती चपाती भाजी बनवा आणि दररोजचं टिफिन पॅक करा, हे आज काही नसतं। म्हणजे सुट्टी दिवशी नसतं, सुट्टी दिवशी एक दिवस मुलांना सुट्टी असते, एन्जॉय करतात। पण आपलं कसं असतं बघा, आपल्याला सुट्टी कधीच भेटत नाही। ते काही कुठलं वार असो काही असो, उलट ज्या दिवशी मुलं घरी असतात त्या दिवशी आपल्याला एक्स्ट्राची कामं असतात। तर असं सगळ्यांच्या घरी अशीच परिस्थिती आहे, सगळ्या ताईंची परिस्थिती अशीच आहे। तर इथं मी म्हणजे जी ही मॉर्निंगची कामं होती ती आवरलेली आहेत। म्हणजे आज थोडंसं लेटच उठले कारण कोणी कुठं जाणार नव्हतं आणि लेटच सगळी कामं झाली। 8:30-9 पर्यंत माझी आंघोळ वगैरे झालेली होती। मग पुढची कामं म्हणजे दूध गरम करणं, चहा करून घेणं आणि दीपक दिनेशला दूध दिलं, यांचं आवरून दिलं, हे गॅरेजला गेले, यांनाही जायला आज थोडासा लेट झाला कारण मी लेट उठले ना तर घरात सगळ्यांचंच लेट चालतं त्या दिवशी। म्हणून अगोदर मी उठते, माझं आवरून घेते आणि दुसऱ्याचं आवरते, म्हणून सगळे वेळेत जातात। नाहीतरी अशी परिस्थिती होते ना की मला वाटतं 8 पर्यंत घरातनं बाहेर निघणार नाही ते काही। तर असो सगळी कामं ही आवरलेली आहेत मॉर्निंगची। आता मी तुम्हाला फक्त रेसिपी शेअर करणार आहे, जी ही रोजची माझी कामं होती। दररोज मी जसं शेअर करत होते, झाडणं आहे, धुणं आहे, चपाती आहे, भाजी आहे, जेवायला वाढणं आहे, ते काही या व्हिडिओमध्ये मी जास्त शेअर केलेलं नाही आहे। फक्त रेसिपी शेअर करत आहे। तर इथं रेसिपी हे बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे, तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर 2 ग्लास आणि त्याच हिशोबाने म्हणजे बरोबर आपल्याला मैदा घ्यायचा आहे। यामध्ये 2 ग्लास मैदा घेतलेला आहे। आणि इकडे मी अगोदर चिंच भिजत ठेवलेली आहे, म्हणजे चटणी बनवण्यासाठी। चिंच भिजत राहील तोपर्यंत आपण इकडं कणिक मळून घेऊ। तर इकडं गव्हाचं पीठ आणि मैदा मी दोन्ही घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकूयात चवीपुरतं मीठ। तर इथं मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि पिठी साखर घ्यायची आहे आपल्याला। पिठी साखर 1 ते 1.5 चमचा पिठी साखर टाकायची आहे। हे रेसिपी खूप छान आणि टेस्टी बनून तयार होते, जसं धाबा स्टाईल धाब्यामध्ये जसं भेटते ना तशाच प्रकारे होते। थोडीशी मेहनत लागते। आता कुठलीही बघा रेसिपी बनवायचं म्हणलं की थोडंसं उलाढाला असतो। तर इथं मी काय टाकलेलं आहे, तर अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा सोडा टाकायचा आपला खाण्याचा। आणि इथं 1 चमचा मी तूप टाकलेला आहे। आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इकडे मी अगोदर वटाणा जे आहे ना ती शिजत ठेवणार आहे, म्हणजे वटाणा जोपर्यंत शिजेल तोपर्यंत आपल्याला इकडं कणिक मळून घ्यायची आहे। खूपच छान ही रेसिपी आहे, नक्की बनवा, मुलांना आवडेल। मुलं असो मोठे असो किंवा कोणी असो सगळ्यांना ही रेसिपी आवडते। खूपच छान आणि टेस्टी बनून तयार होते। आणि तसं तर आता ताजे फ्रेश वटाणे येत आहेत मार्केटमध्ये, तर वटाणे आणा, म्हणजे शेंगा आणा आणि वटाण्याचे जे रेसिपी आहेत ना नवीन दररोज एक प्रकारचे बनवले तरी पण खूपच छान आणि टेस्टी बनून तयार होतात। तर इकडं मी काय केलेलं आहे, तर हे जे आपण पीठ मिक्स केलेलं होतं सगळं टाकून यामध्ये नंतर मी 1 वाटी दही टाकलेलं आहे। म्हणजे दही थोडंसं आंबट असलं तरी पण चालतं। दही टाकायचं, छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण ह्या पिठाला हे सगळं चोळून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। नंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे पीठ जे आहे ना थोडंसं सैलच आपल्याला मळून घ्यायचं आहे, एकदम घट्ट असं मळायचं नाही। थोडंसं सैल अगोदर वाटेल की थोडंसं सैल झालेलं आहे, हाताला चिटकेल, पण नंतर ना खूप छान बनून तयार होतं, म्हणजे सेट होतं। तर इथं थोडंसं पाणी टाकून मी हे जे कणिक आहे ते मळून घेत आहे। आणि इकडं मी वटाणा शिजत ठेवलेला आहे। आणि तुम्ही म्हणाल हे गॅसची चूल आहे ती वेगळी घेतली का ताई, तर नाही, दुसरी अगोदरच ठेवलेली होती। तुम्ही म्हणत होता की ताई तुझी गॅसची चूल चेंज कर, कारण ते व्यवस्थित दिसत पण नाही आणि ते खूप खराब झालेली, म्हणजे खूप दिवस झाले घेतलेली होती आम्ही, खूपच जुनी झालेली होती। नंतर ही ग्लासची आणली, पण काय झालेलं नाही, ह्याचा प्रॉब्लेम एकदम कमी आग यायची आणि भाकरच शेकत नव्हती। मग काल दीपकेला रिपेअर करून आणलेला आहे, तर तेच रात्री आम्ही लावलेलं आहे। तर इकडं कणिक मी मळून घेतली, वरून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आपल्याला सेट होण्यासाठी एक अर्धा तास पाऊण तास झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊ। आणि दोघंही राजकुमार व्यस्त आहेत, ते हे फिल्म काय बघत आहेत टीव्हीवरती, त्यांचं चालू आहे, सुट्टी दिवशी चलत असतं त्यांचं। तर असो, आणि सकाळच्या वेळेत मी काय केलं, आज वरण भात बनवलं, जे रोजचं आहे वरण भात हे बनलेलं आहे। सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणंही झालेलं आहे, फक्त माझा सोमवार आहे, मी काही खाल्लेलं नाही वगैरे नाही, मी फक्त चहा पिलेला आहे आणि रेसिपी बनवायला सुरुवात केली। म्हणजे रोजची कामं होती माझी ती आवरलेली आहेत। मी रेसिपी बनवायला सुरुवात कधी केली, तर 12 वाजलेले होते। म्हणजे भात वरण बनवलं, भाकरी बनवल्या, बाबांचं जेवण खाणं झालं, भांडी क्लीन केले, कपडे धुले, जी माझी रोजची कामं होती ती आवरून घेतली, मगच मी रेसिपी बनवायला सुरुवात केली, कारण यामध्ये थोडासा लेटही होणार होता आणि जेवणाची वेळ होईपर्यंत मी
करणार होते. तर इकडं मी जिरं जे आहे ना, आपल्याला जिरं पावडर पण यामध्ये लागणार आहे. तर जिरं मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे. आणि वाटाणे जे आहेत ना तिकडच्या काउंटरवर ठेवलेत, म्हणजे इकडे मी जिरं वगैरे भाजून घेत होते. आणि इकडे मी आता कांदा 4 कांदे मी इकडं वरच्या साला काढून घेतलेले आहेत आणि आता एकदम बारीक आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत इकडे बघू शकता वाटाणे परफेक्ट शिजून तयार झालेले आहेत. आता एका चाळणीत काढून घेऊ, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. असंच आपल्याला चाळणीत ठेवायचं आहे. बघू शकता एकदम छान परफेक्ट हे शिजलेले आहेत. तर असं चाळणीत ठेवून देऊ. तोपर्यंत आपण पटकन इकडे सगळ्या भाज्या जे जे आपल्याला लागणार आहेत ते एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. तर इकडे मी 4 कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून. नंतर हिरवी मिरची आपल्याला 5-6 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत. नंतर आलं घ्यायचं आहे. 1 इंच आलं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर हे बघा सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने एकदम बारीक मी कट करून घेतल्या. आणि ह्या ताटामध्ये सगळी रेसिपी म्हणजे जे जे आहे या रेसिपीला मला लागणार आहे आठवण करून घेत आहे, कारण दररोज जर आपण ही रेसिपी बनवत नाही तर अगोदरच मी कुठले मसाले लागणार आहेत काय नाही सगळी मी आणायला लावलेलं आहे. तर आलं हे अशा पद्धतीने आपण बारीक 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 कट करून घ्यायचं आहे किंवा आपण ग्राइंड पण करू शकतो. तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. कोथिंबीर इथं खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे, एकदम बारीक आपल्याला हे कट करून घ्यायची आहे. तर इथं कोथिंबीर मी थोडीशी जास्त प्रमाणात घेतली, जसे कांदा आणि कोथिंबीर 2 रेसिपीमध्ये यूज होणार आहे. जसं आपल्याला चटणी बनवायची आहे आणि हे नान म्हणा किंवा पराठे म्हणा, तुम्हाला जे आवडीप्रमाणे आपण नाव देऊ शकता. पण रेसिपी खूप छान आणि टेस्टी पण तयार होते, त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं आणि बारीक कट करून ठेवलेलं आहे. आणि दीपक दिनीचं काय चाललेलं आहे, तर इकडं हे घेऊन आलेले आहेत ते कुरकुरे आणि त्याला कांदा लावून खात आहेत, कारण यांचं मन लागे ना हे करू का ते करू चालू असतो सुट्टी दिवशी. तर असं सगळ्या भाज्या आहेत ना ते बारीक कट करून घेतल्या, म्हणजे सगळी तयारी झालेली आहे. तयारी झाल्यानंतर आपल्याला रेसिपी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तर कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं एकदम बारीक मी कट करून घेतलेलं आहे. वाटाणे शिजवून घेतलेले आहेत आणि बाकीची तयारी पण केलेली. तर आता बनवून घेऊ स्टफिंग. तर त्यासाठी मी कढईमध्ये इकडे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, 1 चमचा सोप टाकलेले आहे. ते छान चटकल्यानंतर मी 1 चमचा मोठा वाटलेला धना टाकलेला, जे साबुत धना असतो ना तो टाकलेला आहे. परतून घेतलं. नंतर मी आलं आणि हिरवी मिरची टाकलेली आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता टाकूया हिंग. तर इथं पाव चमचा हिंग मी टाकलेले आहे. आणि जीही मसाले या रेसिपीमध्ये यूज करत आहे ते पटकन जिथल्या तिथं मी टोपणं लावून ठेवत आहे, कारण आपण जसं घेतो आणि इथंच ठेवतो ना खूप पसारा होतो. तर हिंग टाकून मी परतून घेतलं. नंतर इथं टाकायचा आहे कांदा. तर यामधला मी इतका कांदा टाकला आणि थोडासा ठेवलेला आहे, कारण आपल्याला आणखीन चटणी पण बनवायची आहे. कांदा टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडासा कांदा मऊ पडायला लागला की आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकायचे. तर सुक्या मसाल्यामध्ये मी 1 चमचा जिरं पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा सुहाना मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया कमी गॅसवर. या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे, कारण सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात. एकदम छान हा मसाला बनवून तयार झालेला आहे, खूप छान वास येत आहे. नंतर मी टाकली थोडीशी कोथिंबीर. मसाला बनवून तयार झालेला आहे. आता टाकूया यामध्ये शिजवलेला ओटाणा टाकून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता. आणि आपल्याकडे मॅशर असलं ना तर व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे, पण माझ्याकडे मॅशर वगैरे नाही आहे, तर मी तर घेतलेलं आहे तांब्यानं पण व्यवस्थित हे मॅश होत आहेत, कारण छान हे शिजले गेलेले आहेत मऊसूत. तर बघू शकता अशा पद्धतीनं, म्हणजे या प्रोसेसमध्ये गॅस बंद आहे. बंद गॅसवरती मी म्हणजे मसाला म्हणून तयार झाला, छान मिक्स केलं की आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान मॅश झाले. ते एकही वाटाणा यामध्ये साबूत आपल्याला ठेवायचा नाही आहे, कारण जे आपण स्टफिंग भरून पराठा बनवतो ना त्यामधून ते बाहेर येऊ लागतं किंवा फुटू शकतं, म्हणून छान मॅश करून घ्यायचं आहे. तर स्टफिंग बनवून तयार झालेले आहे. थोडंसं गार व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपण इकडं चिंचेची चटणी बनवूया. खूप छान चटणी बनवून तयार होते. तर इकडं मी चिंच भिजत ठेवलेली होती अर्धा तास अगोदरच. पूर्णपणे पल्प काढून घ्यायचा आहे कोळून आपल्याला. आणि थोडंसं मी दुसरं पण पाणी घातलेलं आहे यामध्ये. आता यामध्ये मसाल्यामध्ये काय काय टाकलं, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं मी अगोदर बारीक चिरून ठेवलेलं होतं ते सगळं यामध्ये ॲड करायचं आहे. नंतर 1 चमचा जिरं पावडर टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा मोठा वाटलेला धना टाकायचा आहे, साबूत धना. आणि 4 चमचे इथं साखर टाकायची आहे. आपण याऐवजी गूळ पण टाकू शकता. हे सगळं टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकूया यामध्ये थोडेसे मनुके. तर इथं 10-12 मनुके टाकलेले आहेत. खूपच छान ही चटणी बनवून तयार होते, एकदम धाबा स्टाईल. नक्की बनवून बघा. तर मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. आता बनवूया नान. तर नान बनवण्यासाठी मी इकडं जे स्टफिंग आपण बनवली ती छान गार झालेली आहे. तर आता एक समानाचे गोळे बनवून घेऊ, म्हणजे आपल्याला करतोच थोडंसं सोप्या पद्धतीने बनवून जातं. तर इकडे मी छोटे छोटे अशा पद्धतीनं गोळे बनवून घेतलेले सगळे.
थोडेसे छोटे छोटे थोडेसे मोठे होतच आहेत, म्हणजे आपल्याला घरीच खायचं आहे, कुठं द्यायचं आहे, तर थोडेसे छोटे मोठे झालेले आहेत. तर सगळे मी बनवून घेतलेले आहेत. आता बनवूया. हे कणिक जी मळून ठेवली ते कशी झालेली आहे तर बघू शकता, एकदम छान अशी सेट झालेली आहे, मस्त फुललेली आहे. अगोदर आपण जेव्हा मळलो त्यावेळी असं वाटत होतं की थोडीशी ही सेल झालेली आहे, खूपच हाताला चिटकत होती. तर आता बघू शकता एकदम छान सेट झालेली आहे. तर आता पटकन ही नान बनवायला सुरुवात करू. तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता, नान म्हणा किंवा पराठे म्हणा किंवा काय जे तुम्हाला आवडीप्रमाणे आपण इथं नाव देऊ शकता. पण यासाठी आपल्याला खास करून लोखंडी तवा लागणार आहे. मी जे हे डोसा पॅन आहे माझ्याकडे जे खराब झालेलं आहे, यावरती मी चपात्याच बनवते, ते मी घेतलेले आहे. पण काय गोंधळ इथं झाला ते बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, समजून जाईल. म्हणजे आपल्याला लोखंडी तवा घेणं किती गरजेचं आहे यामध्ये. तर हे नान बनवण्यासाठी मी इकडे थोडीशी कणिक घेतलेली आहे. छान चिपटी बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये जे आपण गोळे बनवून ठेवलेले आहेत ते भरायचं आहे आणि छान तोंड बंद करायचं आहे. जसं आपण पुरणपोळीचा उंडा भरतो ना, तशाच पद्धतीने भरून घ्यायचं आहे. हलक्या हातानं लाटून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आपल्याला लावायची आहे आणि छान दाबून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे पॅन आहे ना त्यावरती हे मीठ टाकलेलं आहे आणि हातानं थोडंसं दाबत आहे, म्हणजे हे व्यवस्थित म्हणजे जास्ती फुलणार पण हे चिटकेल म्हणून. तर इथं बघू शकता काय झालेला गोंधळ. आपल्याला ना पलटून हे भाजून घ्यायचं असतं म्हणजे जाळावरती, जी आपली गॅसची आग आहे त्यावरती. पण हे काय झालं, त्यावरतीच पालतं पडलं, कारण आपण जे पॅन घेतलेलं आहे ना त्यामुळे हे चिटकलंच नाही त्याला. त्यासाठी इथं गरजेचं आहे की लोखंडी तवाच आपल्याला घ्यायचा आहे. आणि मी अगोदर कधी रेसिपी बनवलेली पहिल्यांदाच बनवत आहे, म्हणून थोडंसं मला ना माहिती नाही, थोडीशी प्रॅक्टिस माझी चालू आहे असं समजा तुम्ही. तर एक बनवली, दिनेशला मी टेस्ट करायला दिलेली, म्हणजे छान मी हातानं सेकून घेतलं, कारण ते पॅनवर बसतच नव्हतं, चिटकून खाली घसरून खाली पडलेलं होतं. तर आता बघूयात दुसऱ्यांदाची कशी होते. दिनेश ते खात होता आणि म्हणत होता मग मी इतकी टेस्टी लागत आहे, जे एकदम धाब्या जसं भेटते ना तशीच बनवून तयार होते. टेस्ट तर एकदम अमेझिंग आहे, याचा टेस्ट नक्की करून बघा तुम्ही, खूप छान बनते. हा कर्तव्यच ना, तुम्ही लोखंडी तवा नक्की घ्या. माझ्याकडे लोखंडी तवा आहे पण इतका जड आहे ना, त्यावरती मी कसं सेकू पलटू कसं त्याला ते समजत नव्हतं, म्हणून मी हे पॅन घेतलेलं होतं. पण नुसता गोंधळ होत होता. जसं मी याला उलटले ना ते जाऊन त्या गॅसवरच पडत होतं. हे बघू शकता तुम्ही. आता पडतच होतं, जमतच नव्हतं मला. तर 2 मी नान अशा पद्धतीनं बनवले. नंतर मी लोखंडी तवाच घेतला, कारण हे जमतच नव्हतं मला. हात खूप भाजत होता माझ्या हातानं जेव्हा मी सेकत होते आगवरती. तर बघू शकता एकदम टप्प मी यामध्ये स्टफिंग भरलेले आहे. खाण्यासाठी तितकेच टेस्टी आहेत. तर दिनेशला दिले एक, आता दीपकला दिलेले, गरम गरम बनताच. दोघांनाही खूप खूप आवडली रेसिपी. दोघं म्हणत आहेत मम्मी एकदम धाबा स्टाईली बनून तयार झालेले आहेत, एक वेगळाच टेस्ट आहे यामध्ये. तर आता बाकीचे मी बनवणार आहे, म्हणजे बाबा आहे, मी, सगळेजण आणखी जेवण करायचे. दीपक दिनेशला मी एक एकच दिलं, ते पण असे झालेले होते, नुसता गोंधळच होता. तर इकडे मी लोखंडी तवा ठेवले, जी मी दररोज भाकरी बनवते यावरती. आपल्याकडे चपटा जसं डोसा पॅन आहे ना तसं लोखंडी तवा असताना खूप छान बनतात ते, पण माझ्याकडे नाही आहे तसा तवा, असाच आहे, भाकरीसाठी आहे. तर यावरती हे नान मी पाणी लावलं खालच्या साईडला आणि ठेवलं. आणि जेव्हा खालच्या साईडला छान सेकली गेली तर आपल्याला हे जे लोखंडी तवा आहे ना ते मी पलटून ठेवला. इतका वजनदार आहे ना, मला पलटताच येत नव्हता. तर असं व्यवस्थित सेकलेली आहे, अजिबात चिटकलेलं निघालं नाही, व्यवस्थित फुलली गेलेली आहे आणि एकदम परफेक्ट बनलेली आहे. तर काढून ठेवलं, म्हणजे अंदाज लागत नव्हता, थोडंसं करपल्यासारखं वाटत आहे. असं मी दुसरी बनवत आहे. म्हणजे कसं असतं ना, जेव्हा आपण पहिल्यांदा बनवतो त्यावेळेस आपल्याला काही माहिती नसतं त्याच्याबद्दल, त्यामुळे ते बरोबर होत नाही. 1 2 3 मी बनवले, नंतर इतक्या छान हे बनवू लागले ना, अजिबात बिघडले नाहीत. अगोदर मी डोसा पॅनवर बनवलं ते बिघडू लागलं, म्हणजे त्यावरतीच पडत होतं. जेव्हा मी लोखंडी तवा घेतला त्यावेळेस मला समजत नव्हतं की सेकतंय की नाही, म्हणजे दिसतच नव्हता खालच्या साईडचा हिस्सा मला. नंतर अशा पद्धतीने मी अंदाजानेच जे तवा आहे ना चारी बाजूला फिरवून सेकून घेतला, व्यवस्थित सेकले गेलेत. बघू शकता कुठंच यामध्ये कसलीच कमीपणा नाही आहे. एकदम छान खालच्या साईडला पण आणि वरच्या साईडला पण दोन्ही बाजूने हे एकदम मस्त असे सेकलेले आहेत. तर इकडे दिनेशला दिलेलं आहे परत मी. तर यामध्ये मी चटणीमध्ये काय केलं, हिरवी मिरची पण टाकली आणि लाल मिरचीची पावडर पण टाकली, म्हणजे चिली फ्लेक्स पण टाकली. त्यामुळे दिनेशला ना तिखट लागत होतं, म्हणत होता. पण खाण्यासाठी खूपच छान आणि टेस्टी चटणी, म्हणजे जसं गोड आंबट तिखटची चटणी म्हणतो ना तशी पण तयार झालेली होती. दिनेश पण खात होता, पण त्याला जसं मिरची तोंडात चालली की नाचायला लागलेला होता. तर म्हटलं मग मी असेच खूप छान लागत आहे. तर तूप लावून मी इकडे दिनेशला दीपकला दोघांनाही खायला दिलेला आहे. आणि दीपकनं चटणी खूप आवडीनं खाल्ली, फक्त दिनेशला ना थोडंसं तिखट खात नाही, हा जास्त तिखट खात नाही, जमत नाही तिखट. मिरची चुकून ही तोंडात गेली की हा नाचायला लागतो. तर नंतर मी काय केलं, चटणीमध्ये एक मिरची वेचून दिनेशला इकडे चटणी दिलेली आहे. तर इकडे दोघंजणी खायला बसलेले आहेत. नान आणि
ही आंबट तिखट चटणी खूपच छान कॉम्बिनेशन आहे. नक्की बनवा आणि घरामध्ये काय म्हणतात तेही बघा आणि मला पण कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही. खूपच छान म्हणून तयार होते. तर दोघंजणही इकडं खात आहेत, एन्जॉय करत आहेत. तोपर्यंत मी बाकीचे नान बनवून घेते आणि यांना फोन लावलेला होता. येतील इतक्यात, म्हणजे टायमिंग सांगितलं तर 2 वाजलेलेच आहेत. येतील इतक्यामध्ये आणि आम्ही पण जेवण करू. आता टायमिंग दुपारचे 2 वाजलेले आहेत. स्वयंपाक झालेला आहे, भांडी पण क्लीन केले, आणखीन पतिदेवाचा पत्ता नाही आहे. आणि आज स्पेशल रेसिपी म्हणजे आज मी हे बनवलेले आहेत. याला तुम्ही काही नाव देऊ शकता, नान म्हणू शकता किंवा काही देऊ शकता. खूप छान आणि टेस्टी बनून तयार झालेले आहेत. एक काउंटर एक बघा, तूप लावून ठेवलेलं आहे मी. आणखीन थोडंसं मी ठेवलेलं आहे कणिंग आणि स्टफिंग भरून, म्हणजे गरम गरम करण्यासाठी, कारण हे आल्यानंतर गरम करण्यासाठी. मी दीपक दिनाचं खाणंपिणं झालेली जी चटणी बनलेली आहे, इतकी छान चटणी झालेली आहे. ती चटणीसोबत हे मस्त कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतं. एकदम धाबा स्टाईल बनून तयार झालेली आहे. तर तूप लावून मी ठेवलं झाकून कपड्यावरती, म्हणजे गरम राहते थोडा वेळ. हे आल्यानंतर आम्ही म्हणजे जेवण करणार आहे. आणि मला पण खूपच भूक लागलेली आहे. सोमवारचा उपवास आहे, आणखीन काहीच खाल्लेलं नाही, फक्त चहा पिलेला होता मी. तर असं हे येऊपर्यंत भांडे वगैरे क्लीन झालेले आहेत. किचन काउंट क्लीन करूनच मी बसलेले आहे. आणि थोडंफार इकडं स्टफिंग आणि कणिंग ठेवलेले आहे, ते पण मला करायचं आहे. आल्यानंतर बघूया, थांबले तर करणारे. कसं असतं नाही, घरी आल्यानंतर खूप घाईगडबड असते यांना जाण्याची. तर थोडा वेळ थांबले तर बनवणारे, नाहीतरी हेच देणारे. मी झाकून ठेवलेले, गरम राहतील हे. तर असं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.